कुंभ राशी मार्च महिना 2025 पेढे वाटण्यासाठी तयार राहा। ज्योतिषशास्त्रानुसार मार्च 2025 मध्ये कुंभ राशींच्या लोकांसाठी नवीन कार व घर घेण्याचा योग आहे। तसेच जानेवारी 2025 ते मार्च 2025 दरम्यान फ्लॅट किंवा घर घेण्याचा विचार करणाऱ्यांना यश नक्कीच मिळू शकते। आता आपण पाहूयात कुंभ राशीचे वैशिष्ट्ये। कुंभ ही कालपुरुषाच्या कुंडलीतील 11वी राशी आहे। या राशीचे चिन्ह म्हणजे पिच्चर। या राशीचा स्वामी ग्रह शनी आहे। कुंभ राशीची दिशा पश्चिम आहे। या राशीचे अक्षरे गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा ही आहेत। या राशीमध्ये धनिष्ठ नक्षत्राचे 3रे आणि 4थे चरण, शतभिषा नक्षत्राचे 4ही चरण येतात। कुंभ राशींच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो? कुंभ राशींचे लोक गंभीर स्वभावाचे असतात आणि त्यांची बुद्धी स्थिर असते। कुंभ राशीचे लोक समर्पित, कष्टाळू आणि आपल्या ध्येयासाठी चिकाटीने वागणारे असतात। ते जुन्या चालीरीतींचे अनुयायी असतात। स्वभावाने ते खेळकर, आनंदी, स्वतंत्र, बंडखोर, भावनिक, शिस्तप्रिय, संयमशील, सर्जनशील, महत्त्वाकांक्षी आणि प्रामाणिक असतात। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, मस्तक त्यांचेही झुकणार आहे, अहंकार त्यांचाही तुटणार। तुम्ही फक्त शांत राहा आणि तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे चालत राहा। आज तुम्ही जगासमोर झुकला असाल, पण उद्या संपूर्ण आकाश तुमच्या समोर झुकलेले असेल। आजच्या या ज्योतिष कार्यक्रमात कुंभ राशी तात्पर्य सायांसाठी एक विशेष भविष्यवाणी घेऊन आलो आहे। 7.5चा 3रा टप्पा सुरू होणार आहे, कारण 29 मार्च 2025 रोजी शनिदेव सॅटर्न प्लॅनेट तुमच्या राशीतून पुढे जातील। आजच्या या विशेष भागात मार्च 2025चा मासिक राशीफल मंथली प्रेडिक्शन सांगणार आहे। नवग्रहांची स्थिती कशी असेल, तुमच्या राशीनुसार ग्रह तुमच्यासाठी काय फळ देतील, आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, नशीब, करिअर, व्यवसाय कसा असेल। 7.5चा 3ऱ्या टप्प्याबाबत सविस्तर चर्चा करू। शेवटी मी तुम्हाला काही अचूक उपाय सांगणार आहे। कुंभ राशी मार्च 2025 भविष्य। तुमची कुंभ राशी ॲक्वेरियस क्रमांक 11 आहे। तुमच्या राशीत कोणते ग्रह आहेत याकडे आता आपण पाहूया। शनी तुमच्या पहिल्या भावात आहे। सूर्य तुमच्या 2ऱ्या भावात आहे। राहू, बुध आणि शुक्र 4थ्या भावात आहेत। बृहस्पती 5व्या भावात आहे। मंगळ 8व्या भावात आहे। ते तुम्ही 8व्या भावातच आहेत। आरोग्यविषयक भविष्यवाणी। हेल्थ प्रथम, तुमच्या आरोग्याबद्दल बोलूया। शनी तुमच्या पहिल्या भावात आहे, तर बुध आणि शुक्र 2ऱ्या भावात आहेत। त्यामुळे आरोग्यासाठी हा महिना खूपच उत्तम असेल। मित्रांनो, हा संपूर्ण मासिक राशीफळ आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, नशीब, करिअर आणि व्यवसाय संबंधी संपूर्ण माहिती देईल। पूर्ण भविष्यवाणी ऐकण्यासाठी व्हिडिओ बघत राहा। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना अत्यंत उत्तम दिसत आहे, कारण तुमच्या तिन्ही लोकांची त्रिकोणांची स्वामी चांगल्या स्थानी विराजमान आहेत। गुरुही केंद्रात आहेत, त्यामुळे चिंता करण्यासारखे काहीही कारण नाही। तुमच्या नातेवाईकांमध्ये सुसंवाद राहतील। जरी काही गैरसमज झाले असतील, तुमच्या प्रभावी संवादामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला पटवून द्याल। जर तुमच्या आणि पार्टनरमध्येही काही संवाद बंद झाला असेल काही कारणाने, तर हा महिना त्यात सुधारणा घडवू शकतो। तुमच्या नात्यात पुन्हा संभाषण सुरू होऊ शकतो आणि नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे। वैवाहिक जीवन, मॅरिड लाईफ। 7म भाव हा वैवाहिक जीवनाचा असतो आणि 7म भावाचा स्वामी सूर्य आहे। सूर्य तुमच्या पहिल्या भावात असून शनी सोबत आहे। यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात फिरता असेल, पण काही गोष्टींवर जास्त लक्ष द्यावे लागेल। जर कुंभ राशींच्या लोकांसाठी एक विशेष गोष्ट म्हणजे 7म भावाचा स्वामी सूर्य आणि पहिल्या भावाचा स्वामी शनी यांचा संबंध पिता-पुत्राचा आहे। सूर्य हे नवग्रहांचा राजा आहे, तर शनी हे असे ग्रह आहेत जे अधिक वेगाने परिवर्तन करतात। म्हणूनच तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या स्वभावात मोठा फरक असू शकतो।
तुम्ही जिद्दी असू शकता. तुमचा जोडीदार अत्यंत तापट असू शकतो, रागीट असू शकतो, टेम्पर्ड असू शकतो. तुमच्या नात्यात एक जण सिंहासारखा लायन आणि दुसरा वाघासारखा म्हणजेच टायगर वाटतो. या व्यक्तिमत्वातील टोकाच्या फरकामुळे कधीकधी तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांशी समजूतदारपणे वागा आणि संवादातून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. आणि आम्हाला कृपया कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या नात्यात एक जण जिद्दी आणि दुसरा रागीट आहे का? सप्तम भावाचा स्वामी सूर्य असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात नेहमीच एक ठराविक प्रकारचा संघर्ष दिसतो. तुम्हीच नात्यात संतुलन ठेवण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. सूर्य हा नवग्रहांचा राजा आहे, पण कुंभ राशीचा स्वामी शनीमुळे तुम्हाला सहजपणे त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नाही. कारण शनी हा एक जिद्दी ग्रह आहे आणि तुमच्या राशीचा स्वभाव देखील तसाच आहे. तुम्ही एकदा एखादी गोष्ट ठरवली की मग गाठतच नाही. दुसरीकडे तुमचा लाईफ पार्टनर सूर्याच्या प्रभावाखाली असल्याने तोही डॉमिनेटिंग स्वभावाचा असू शकतो. म्हणजेच तुम्ही दोघेही हट्टी आहात आणि दोघांमध्ये आपले वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती आहे का? स्वभाव तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकतो. पण या महिन्यात मात्र परिस्थिती चांगली राहील, कारण सूर्य आणि शनी एकत्र असल्याने नात्यात समतोल राहण्याची शक्यता असते. तुम्ही एकत्र कुठे फिरायला जाण्याची किंवा काही नवीन गोष्टी खरेदी करण्याची शक्यता आहे. हा महिना तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद आणि स्थिरता निर्माण करू शकतो. भाग्य, करिअर आणि व्यवसाय कुंभ राशीसाठी हा महिना भाग्यासाठी अत्यंत शुभ आहे. भाग्याचा स्वामी शुक्र हा दुसऱ्या भावात उच्च स्थितीत आहे. करिअरचा स्वामी मंगल देखील चांगल्या स्थानी आहे. तुमच्या भाग्याची साथ या महिन्यात 7व्या आसमानावर असेल. जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची योजना करत असाल, व्यवसाय सुरू करायचा असेल, नोकरीत बदल करायचा विचार करत असाल किंवा कोणत्याही मोठ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असाल, तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. शुभ कार्य मानली कार्य किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम असणार आहे. तुमच्या आयुष्यात काही मोठ्या संधी येऊ शकतात, त्यामुळे त्याचा योग्य उपयोग करा. मी तुम्हाला एवढेच सांगतो की स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हा महिना तुम्हाला खूप मोठे यश मिळवून देऊ शकतो. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही काही नवीन योजना आखत असाल किंवा मोठा निर्णय घ्यायचा विचार करत असाल, तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. कुंभ राशीसाठी संपूर्ण महिना भाग्याला साथ देणारा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनी आता तुमच्या राशीतून बाहेर पडणार आहे. शनी 29 मार्च 2025ला कुंभ राशीतून बाहेर जाईल. गेले 2.5 वर्ष तुम्हाला मानसिक तणाव, चिंता आणि अस्थिरता जाणवत होते. तुमच्या मनात नकारात्मकता होती, घरगुती तणाव वाढला होता आणि आईच्या तब्येतीवरही परिणाम झाला असेल. याचे कारण चंद्र आणि शनीचा एकच प्रभाव होता. चंद्र हा मनाचा कार्यक्रम आहे आणि शनीमुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवत होता. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना या काळात मोठ्या मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागले. आता शनीच्या बाहेर पडल्याने या सर्व तणावापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमच्या कुटुंबात सुधारणा दिसेल, करिअरमध्ये अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनात स्थिरता आणि आत्मविश्वास येईल. 7.5च्या तिसऱ्या चरणात काही गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. वाणीवर नियंत्रण ठेवायला हवं, तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल आणि उगाच कोणत्याही वादात पडणे टाळायला हवे. घरगुती तणावापासून शक्य तितके दूर राहिल्यास मानसिक शांतता राहील. करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. दशम भाव म्हणजेच 10वा घर करिअरचा स्वामी आहे आणि त्याचा स्वामी मंगळ आहे. अत्यंत शक्तिशाली स्थितीत आहे. त्यामुळे करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची संधी आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये करिअरमध्ये अनेक अडचणी, अडथळे आले असतील, पण आता परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.
नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसाय करत असाल तर विस्ताराची संधी मिळू शकते. नोकरीत असाल तर पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीला योग्य फळ मिळण्याचा हा काळ आहे. त्यामुळे संधीचे सोने करा आणि पुढील वाटचाल करा. मंगळ तुमच्या पंचभावात आहे आणि अत्यंत उत्तम स्थितीत आहे. म्हणून मिथुन राशीत असल्याने त्रिकोणात मंडळाची स्थिती मजबूत आहे आणि 11व्या भावावर त्याची दृष्टी आहे. त्यामुळे हा महिना प्रमोशनसाठी अनुकूल दिसत आहे. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळत आहेत कारण मंगळ त्रिकोणात असून कोणताही बदल होत नाही. 10व्या घराचा स्वामी मंगळ पंचभावात असल्याने तुम्ही आत्मविश्वासाने आणि शांतपणे काम कराल. गेल्या काही काळात ज्या राजकीय खेळांमध्ये तुम्ही अडकलेले होते किंवा ज्या प्रतिस्पर्धा तुम्हाला त्रास देत होत्या त्यातून तुम्हाला या महिन्यात सुटका मिळेल. करिअरमधील तणाव दूर होईल आणि परिस्थिती सुधारेल. कामात नवीन ऊर्जा आणि ताजेतवाना जाणवेल. तुमच्या करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला आहे आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. अत्यंत लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचा वाढ होणार आहे आणि तुम्ही आपल्या व्यवसायात नवीन काहीतरी जोडण्याचा विचार करू शकता. तुम्ही जर नवीन योजना आखल्या किंवा काहीतरी नवीन सुरू करण्याचे ठरवले तर त्यावेळी तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. शनीच्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी काही उपाय केल्यास हा काळ तुमच्यासाठी आणखी शुभ होईल. दररोज ओम प्रा प्री प्रो स शनैश्वराय नमः शनी बीजमंत्र 108 वेळा जपावा. याशिवाय शुक्राचा प्रभाव चांगला राहावा यासाठी ओम द्रा द्री द्रो स शुक्राय नमः मंत्र 108 वेळा म्हणावा. रोज हनुमान चालिसाचे पठण करावे आणि सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यास अधिक लाभ होईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.